तर आताच आपल्या राधाने एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला. त्यामध्ये तिची जगातील सर्वात बुटकी म्हैस अशी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ती नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत आपल्या राधाने महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर 13 कृषी प्रदर्शने केली. त्यामुळे कर्नाटकमध्ये जाण्याची संधी भेटली आतापर्यंत आपल्याला. त्याचप्रमाणे आपण एक 12 जानेवारीमध्ये तिच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देशातील सर्वात छोटी म्हैस म्हणून नोंद झाली होती. आणि तिचे आत्ताच 12 सप्टेंबर 2025 रोजी जगातील सर्वात छोटी म्हैस म्हणून नोंद झालेली आहे. आमच्या वडिलांच्या एका वर्षानंतर लक्षात आले की तिची उंची वाढत नाही. मग त्यानंतर आमच्या वडिलांचे स्वप्न होते की तिने कुठल्या तरी कृषी प्रदर्शनात तिला भाग घेण्याची संधी भेटावी. त्यासाठीच मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनात जाण्याची संधी शोधत होतो. पण सुरुवातीला आम्हाला कोणी प्रतिसाद दिला नव्हता व्यवस्थित. सोमनाथ शेट्टी साहेबांनी आम्हाला सोलापूर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूर या ठिकाणी भाग घेण्याची संधी दिली. त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिची चर्चा चालू झाली होती. त्यासाठीच आपण जगातील सर्वात बुटकी म्हैस होण्याचा जो दावा केला होता त्यासाठी आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जी नोंद झालेली आहे. तिचे खुराकामध्ये सांगायचं झालं तर त्याला खुराकामध्ये तिला शेंगदाणा पेंड, मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ असं दिलं जाते.